नमस्कार. क्विल ड्रायव्हर प्रस्तुत आणि पूजा बागुल लिखित त्या रात्री या कथेचे वाचन करते आहे मी संगीता वेताळ. बरीच वर्ष झाली या घटनेला, परंतु तो प्रसंग अजूनही प्रत्येक पावसाळ्यात जसाच्या तसा आठवतो आणि अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी घरची परिस्थिती हलाख्याची असल्यामुळे मला लवकर नोकरी करावी लागली. कुटुंबाला हातभार म्हणून शिक्षण सांभाळून नोकरी करत होते आणि माझा खारीचा वाटा उचलत होते. ऑफिसमध्ये बहुतेक बायकाच होत्या, त्यात मी एकटीच कमी वयाची. बालकामगार म्हणावी अगदी तशीच. मालकाने नाना करत ओळखीच्या माध्यमातून घरची परिस्थिती जाणून दया येऊन ठेवून घेतलं होतं. दिवस पावसाळ्याचे होते. ऑफिस ड्युटी संपवून आम्ही सर्वजणी घरी जाण्यासाठी निघालो. आमचा 40-50 जणींचा ग्रुप होता, पण त्यात माझ्या एकटीचा मार्ग वेगळा होता. नेहमीप्रमाणे मी सर्वांचा निरोप घेऊन वेगळ्या वाटेनं पण नेहमीच्याच मार्गाने घरी जायला निघाले. आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. आधीच उशीर झाल्यानं अंधार दाटून आला होता. त्यात पावसामुळे अंधार अधिक गडद झाला होता. त्यात स्ट्रीट लाईट गेल्यामुळे अधिक भर पडली. वाऱ्यानं सुद्धा थैमान मांडलं होतं. क्षणात मी नखशिखांत भिजले. अंग भिजल्यामुळे बोचरा वाराही नकोसा झाला होता. त्याही अवस्थेत मी रस्त्याचा अंदाज घेत घेत मुसळधार पावसात थंडीनं गारठलेल्या अवस्थेत चालत होते. एखाद्या चित्रपटात शोभावा असाच तो सीन पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडत होता. दपकत मार्ग काढत मी कशीबशी बस स्टॉपवर पोहोचले. त्यावेळी मोबाईलचीही सुविधा नव्हती. घरचे काळजी करत असतील या कल्पनेनं सुद्धा जीव घाबरागुबरा झाला आणि डोळ्यातून पाऊस गळू लागला. अशातच बस स्टॉपवरच्या माणसांमध्ये काहीतरी कुजबुज चालू असलेली दिसली. ते पाहून माझ्या भीतीत आणि काळजीत आणखी भर पडली. पण काही क्षणात मी स्वतःला सावरलं, कारण न जाणो कोणी मला घाबरलेले पाहून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर. नुसत्या कल्पनेनं क्षणभर भर पावसात अंगाला घाम फुटल्याचा अनुभव आला. प्रसंग कठीण होता, पण क्षणात मन घट्ट केलं आणि आजूबाजूला कोणी स्त्री आहे का याचा अंदाज घेऊ लागले. पण दुर्दैवानं तिथे पुरुषांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. त्यावेळी माझं वय अवघं 16 वर्षाचं. जगाचा अनुभव जरी घेतला नसला तरी जगाबद्दल वडीलधाऱ्यांकडून ऐकून होते. म्हणूनच मन भीतीनं अगदी गोठून गेलं होतं. मनात नको नको ते विचार यायला लागले. मी कावरी-बावरी होऊन कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं बस व्यतिरिक्त एखादी रिक्षा मिळते का हे पाहू लागले. आल्या परिस्थितीतून मार्ग काढणं आवश्यक होतं. आपल्याच विचारात मग्न असता दुरून एक रिक्षा येताना दिसली आणि माझी आशा पल्लवित झाली. मी संपूर्ण बळ एकवटून आवाज दिला, रिक्षा. सुदैवानं माझा आवाज ऐकून रिक्षा थांबली. मी आत डोकावून पाहिलं तर ती पूर्णतः भरलेली दिसली. शिवाय त्यात सगळे पुरुष होते. ते पाहून मी जाण्यास नकार दिला. माझ्या नकाराने रिक्षावाल्याने रिक्षा पुन्हा सुरू केली आणि मी मागे वळले. इतक्यात रिक्षातून आवाज आला, ये बाळ, इकडे बस. स्त्रीचा आवाज ऐकून मला हुरूप आला. त्या बाईनं चक्क आपल्या मांडीवर मला बसवलं. जणू काही मी माझ्या आईच्याच मांडीवर बसले आहे असा क्षणभर भास झाला. तिच्या सोबत असण्यानं मनाला आधार वाटला. मी बसताच रिक्षानं वेग पकडला आणि घराच्या दिशेनं दौडू लागली. रिक्षा वेळेत घरी पोहोचावी असा मनोमन देवीचा धावा करू लागले. कुलदेवतेवर माझी प्रचंड श्रद्धा होती. कठीण प्रसंगातून तीच सुखरूप घरी पोहोचवेन असं मनोमन वाटत होतं. बाहेर पावसाचं थैमान आणि मनात शंका आशंकाचे वादळ चित्त विचलित करत होते आणि एका क्षणी मनात प्रचंड भीती दाटून आली, कारण त्याला कारणही तसेच घडलं. अचानक ओढ्याजवळ रिक्षा थांबली.
विचार न करता असं कळालं की ओढ्याचे पाणी वाढलंय, त्यामुळे रिक्षा पुढे जाणार नाही. नाईलाजानं सर्वजण रिक्षातून उतरले आणि सर्व पुरुष मंडळी आपापल्या मार्गाने चालू लागली. अंधार इतका गडद होता की कोणाचे चेहरे सुद्धा नीट दिसत नव्हते. त्या बाईचा चेहरा मी निरखण्याचा प्रयत्न करू लागले, पण ओळखताच येत नव्हता. तिच्या आवाजावरून ती आईच्या वयाची असावी असं वाटत होतं. आता माझ्यासाठी तीच एकमेव आधार होती. मी आशेनं तिला विचारलं, माऊली, आता कसं जायचं हो? आणि तुम्ही कुठे जाणार आहात? त्यावरून ती म्हणाली, घाबरू नकोस मुली, मी तुला सुखरूप घरी सोडते. तिच्या शब्दांनी मला हुरूप आला आणि मी स्वतःला तिच्या हवाली केलं. तिचा हात धरून ती नेईल त्या दिशेने चिखल तोडवत चालू लागले. न जाणो त्या माऊलीवर माझी श्रद्धा दृढ झाली. बहुतेक त्या श्रद्धेचं फळ मला मिळालं. मला कळलंच नाही की मी कधी तो अकराळ विक्राळ ओढा ओलांडला आणि माझ्या घराच्या जवळ आले. त्या माऊलीनं माझा हात सोडला, म्हणाली, मुली, आलं का आता तुझं घर? आता इथून जाऊ शकशील ना? त्या माऊलीचे उद्गार ऐकून माझा तर विश्वासच बसेना. हा चमत्कार होता की काय माहित नाही, पण माझे घर मला दिसत होतं. मी आनंदानं त्या बाईला हो म्हणाले. निघता निघता त्या बाईचा चेहरा पाहण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला, पण तिचा चेहरा मी पाहू शकले नाही. आणि बघता बघता ती बाई माघारी चालून दिसेनाशी झाली. घराजवळ आल्याच्या खुशीत मी झपाझप पावलं टाकत घरी पोहोचले. घरी सर्वजण माझ्या काळजीनं माझ्या वाटेवर डोळे लावून बसले होते. संपर्काचे कोणते साधन नसल्यामुळे, शिवाय अंधार दाटून आल्यामुळे वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नव्हतं. मी न आल्यामुळे घरात दिवाबत्ती सुद्धा लागली नव्हती. माझ्या नसण्याने त्यांच्या मनात दाटलेला काळोख घरभर पसरला होता. मी दारात उभी राहून आईला आवाज दिला. दारात मला उभी पाहून आई धावतच आली आणि मला छातीशी कवटाळून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिच्या अश्रूमध्ये माझ्या अंगाभोवती माखलेला चिखल धुवून निघाला. त्याच आनंदात घरात कोणीतरी पटकन दिवा लावला आणि घर आनंदाने उजळून निघाले. घडला प्रकार मी सर्वांना सांगितला. सर्वांनी मनोमन त्या बाईचे आभार मानले. नकळत सर्वांचे हात जोडले गेले. कोण होती ती बाई? याचं आजही उत्तर अनुत्तरितच आहे. प्रत्येक पावसात हाच प्रश्न माझ्या मनाभोवती वाऱ्यासारखा घुंगावत राहतो आणि माझे मन पावसात त्या माऊलीला शोधत राहते.